नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाशिवरात्री विशेष उपवासाची हलकी-फुलकी, एकदम सिंपल आणि टेस्टी थाळी तयार करून दाखवणार आहे. मोजून फक्त अर्ध्या तासांच्या आत तुम्ही ह्या थाळीतले सगळे पदार्थ अगदी झटपट तयार करू शकाल. ना जास्त मेहनत, ना जास्त सामग्री. अगदी मोजक्या सामग्रीमध्ये तुम्ही ही थाळी अगदी झटपट तयार करू शकता. आपल्या ह्या थाळीतले सर्व पदार्थ हे बनवायला जेवढे सोपे, त्यापेक्षा कित्येक पटीने टेस्टी असणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे गॅसवर मी ही कढाई गरम करायला ठेवली आहे. आता या कढाईमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप साबुदाणा भाजायला घालणार आहे. अगदी मंद आचेवर साबुदाणा अगदी फक्त 5 ते 6 मिनिट भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा असा थोडासा भाजून घेतला की ह्याच्यातलं जे मॉइश्चर असतं ते पूर्णपणे नाहीसं होतं. त्याच्याने मिक्सरला हा साबुदाणा दळून अगदी छान बारीक होतो. तर इथे मी हा साबुदाणा मंद आचेवर 5 मिनिट भाजून घेतलाय. गॅस बंद करून आता हा साबुदाणा आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. भाजलेला साबुदाणा पूर्णपणे थंड झाला की मग ह्याला मिक्सरमध्ये दळायला घालायचंय आणि ह्याला मिक्सरला अगदी बारीक दळून घ्यायचंय. हे पहा, अशा पद्धतीने मी ही साबुदाण्याची पिठी तयार करून घेतलीये. हे पहा, तांदळाच्या पिठाप्रमाणे सरसरीत अशी ही साबुदाण्याची पिठी आपण ह्या ठिकाणी तयार करून घेतलीये. बस तर आता मिक्सरला तयार केलेली साबुदाण्याची पिठी इथे मी या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे 2 उकडलेले बटाटे किसणीने किसून घालणार आहे. या उकडलेल्या बटाट्यांमुळे आपण ज्या ह्याच्या चपात्या बनवणार आहोत त्या अगदी सॉफ्ट व्हायला मदत होईल आणि चपात्या खाताना वातड देखील लागणार नाही. 1 कप साबुदाण्याची पिठी असेल तर 2 उकडलेले बटाटे असे बारीक किसणीने किसून ह्यामध्ये घालायचे. दोन्ही बटाटे किसून घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ घालणार आहे. मीठ घातल्यानंतर हे सर्व जिन्नस हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये लगेच पाणी घालायचं नाहीये. अगोदर बघायचं की उकडलेल्या बटाट्याच्या ओलाव्यामध्ये साबुदाण्याची पिठी कितपत मिक्स होते. एकदा उकडलेल्या बटाट्यामध्ये साबुदाण्याची पिठी मिक्स करून घेतली की मग गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय आणि ह्याचा मळून सॉफ्ट उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर हे पहा, ह्याचा मळून असा छान सॉफ्ट उंडा तयार झाला पाहिजे. आता ह्याला मी बोटांनी असे थोडे थोडे खड्डे तयार करून घेणार आहे आणि ह्या खड्ड्यांमध्ये मी पाणी भरणार आहे. ह्याच्यातला साबुदाणा जसजसा भिजून फुगत जाईल तसतसा हा मळलेला उंडा घट्ट होत जाईल. त्यासाठी असं ह्या खड्ड्यांमध्ये पाणी भरायचंय. हे पहा, अशा पद्धतीने ह्या खड्ड्यांमध्ये पाणी भरायचंय म्हणजे ह्याच्यातल्या साबुदाण्याला भिजण्यासाठी पुरेसं पाणी मिळत राहील. त्याच्याने आपला हा उंडा अगदीच घट्ट नाही होणार. आता ह्याला ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट भिजत ठेवायचंय. यानंतर आता मी उपवासाच्या भाज्यांचं मिश्रण तयार करून घेणार आहे. तर त्यासाठी सर्वात अगोदर इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा 1 वाटी कच्चा साबुदाणा दळायला घालणार आहे. साबुदाणा मिक्सरला शक्य होईल तेवढा बारीक करून घ्यायचा आहे. हे पहा, मी हा साबुदाणा असा एवढा बारीक दळून घेतलाय. आता याच्यामध्ये मी एका कच्च्या बटाट्याच्या फोडी घालणार आहे. कच्च्या बटाट्याच्या वरची साल काढून त्याच्या सुरीने बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहे आणि त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय. आणि आता यासोबतच अर्धा इंच आलं आणि गरजेप्रमाणे पाणी घालायचंय आणि ह्यांना मिक्सरला छान बारीक करून घ्यायचंय. हे पहा, ह्याची अशी एवढी पातळ आणि स्मूथ पेस्ट आपण या ठिकाणी तयार करून घेतली आहे. मिक्सरला तयार केलेली पेस्ट आता इथे मी ह्या बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला छोटा अर्धा चमचा जिरं घालणार आहे. यानंतर 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मी ह्यामध्ये घालणार आहे. मिरच्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचंय. ही उपवासाची भजी जर तुमची लहान मुलं खाणार असतील तर हिरव्या मिरच्या तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता. यानंतर आता या मिश्रणामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व जिन्नस मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे. तुम्ही जर उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही ते दोन्ही जिन्नस स्किप करू शकता. हे मिश्रण तुम्हाला ह्या ठिकाणी आता फारच सैल झाल्यासारखं दिसत असेल, पण जशी ह्याच्यातली साबुदाण्याची पिठी भिजत जाईल तसा ह्याला हलकासा घट्टपणा येईल. बस तर आता हे तयार केलेलं मिश्रण ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून एक 10 मिनिट भिजत ठेवायचंय. यानंतर आता स्वीट म्हणून मी केळीचं शिकरण तयार करणार आहे. तर ह्या ठिकाणी मी 2 पिकलेली केळी घेतली आहे. दोन्ही केळींची साल मी अगोदर काढून घेणार आहे. उपवासाला हे केळीचं शिकरण तुम्ही अगदी सहज आणि झटपट बनवू शकता. अगदी फक्त 1 मिनिटातच हे केळीचं शिकरण बनवून तयार होतं आणि खाण्यासाठी सुद्धा फारच टेस्टी लागतं. आपण ज्या उपवासाच्या चपात्या बनवणार आहोत
त्यासोबत तर हे केळीचं शिकरण खायला फारच छान लागतं. हे केळीचं शिकरण खाण्यासाठी सुद्धा फारच पौष्टिक असतं. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांसाठीच हे केळीचं शिकरण खाण्यासाठी फारच पौष्टिक ठरेल आणि सर्वांना हे खायला आवडेलही. तर हे पहा, इथे मी दोन्ही केळींच्या सुरीने अशा स्लाइस कट करून घेतल्या आहे. आता ह्याच्यामध्ये 2 ते 3 चिमूट वेलदोड्याची पूड घालायची आहे. यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालणार आहे. पिठी साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचंय आणि ह्यांना चमच्याने छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. साजूक तुपामुळे तर हे केळीचं शिकरण खाण्यासाठी फारच टेस्टी लागतं. उपवासाच्या पदार्थांमध्ये मी हे केळीचं शिकरण नेहमीच बनवत असते, कारण आमच्या घरातल्यांना हे केळीचं शिकरण खायला फारच आवडतं. उपवास नसला तरी आम्ही हे असं केळीचं शिकरण नेहमीच बनवून खात असतो. तर स्वीट म्हणून आपलं हे केळीचं शिकरण ह्या ठिकाणी तयार करून झालंय. यानंतर आता मी मखाना करी तयार करणार आहे. तर त्यासाठी इथे गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवली आहे. आता या कढाईमध्ये मी गरजेप्रमाणे अगदी फक्त 2 ते 3 चमचे साजूक तूप घालणार आहे. तूप गरम झालं की असं ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचंय. जिरं तुपामध्ये छान तडतडलं की मग मी ह्याच्यामध्ये हे 1 वाटी मखाने घालणार आहे. मखाने असे ह्या साजूक तूप आणि जिऱ्याच्या फोडणीमध्ये छानपैकी परतून घ्यायचे. फुल फ्लेमवर ह्यांना एक 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचंय, म्हणजे यांच्यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि हे छान क्रंची होतील. असं ह्यांना जरासं परतून घेतलं की ग्रेव्हीमध्ये खाताना हे छान खमंग लागतात. आपले मखाने एकीकडे परतत आहे तोपर्यंत इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छोटी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालून घेणार आहे. आणि आता ह्यासोबतच पाव वाटी भाजलेले शेंगदाणे देखील घालायचे. यानंतर अर्धा इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे सर्व जिन्नस गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचे. हे पहा, मखाने असे ह्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी मिक्सरला तयार केलेलं वाटण घालणार आहे. वाटण घातल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट घालायचंय आणि सोबतच चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्यामध्ये घालायचंय. आता अगदी मंद आचेवर हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे. असं ह्यांना हलकंसं परतून घेतलं की मग ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय. साधारण 2 ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. पाणी घातल्यानंतर ह्याला फुल फ्लेमवर एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून कढाईवर झाकण ठेवून याला मंद आचेवर एक 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायचंय. तर ह्या ठिकाणी आपली ही उपवासाची मखाना करी बनवून तयार झाली आहे. अशी ही उपवासाची मखाना करी ही उपवासाची पुरी, भाकरी आणि चपाती सोबत खाण्यासाठी फारच छान लागते. बस सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करायची आहे. तर हे पहा, फारच टेस्टी अशी उपवासाची मखाना करी आपली ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. तुम्ही जर महाशिवरात्रीच्या उपवासाला वरी भात खात असाल तर ही मखाना करी तुम्ही वरी भातासोबत मिक्स करून देखील खाऊ शकता. वरी भातासोबत देखील ही मखाना करी खायला फारच टेस्टी लागते. बाकीचे पदार्थ बनवेपर्यंत इथे आपला हा मळलेला उंडा देखील छान भिजून निघालाय. आता ह्याला पुन्हा एकदा असं मळून घ्यायचंय. आपल्याला हा उंडा मळून छान सॉफ्ट करून घ्यायचा आहे, कारण हा उंडा जर सॉफ्ट मळलेला असला तर ह्याच्या चपात्या देखील छान सॉफ्ट होतात आणि चपात्या लाटताना त्यांना कडेने चिरा देखील नाही पडत. गरज पडल्यास हाताला थोडं थोडं पाणी लावून हा उंडा असा मळून छान सॉफ्ट करून घ्यायचा आहे. हे पहा, हा उंडा मळून असा अगदी सॉफ्ट झाला पाहिजे. आता या मळलेल्या उंड्याच्या मी तुम्हाला चपात्या तयार करून दाखवणार आहे. तर चपातीच्या साईजनुसार असा ह्याचा अगोदर एक उंडा तयार करून घ्यायचा आहे. उंडा असा हातावर प्लेन करून घ्यायचा आहे. आता तयार केलेल्या उंड्याची आपण चपाती लाटून घेणार आहोत. तर हे पहा, असं थोडंसं राजगिऱ्याचं सुकं पीठ लावून ह्याला लाटून घ्यायचंय. राजगिऱ्याच्या सुक्या पिठाऐवजी तुम्ही ह्याला लाटून घेण्यासाठी वरी तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. गरज पडेल तसतसं ह्याला गरजेप्रमाणे थोडं थोडं सुकं पीठ लावून लाटून घ्यायचंय. हे पहा, या चपात्या अगदी सहज लाटल्या जातात. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ह्या उपवासाच्या चपात्या बनवत असाल तरी तुमच्या ह्या चपात्या अगदी अचूक बनून तयार होतील. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ही चपाती अशी एवढी मोठी आणि पातळ लाटून घेतली आहे. बस, तर आता लाटलेली चपाती मी लगेचच तव्यावर भाजायला घालणार आहे. फुल फ्लेमवर चपातीची पहिली बाजू हलकीशी भाजून घेतली की चपातीला पलटी करायचंय आणि चपातीची दुसरी बाजू तव्यावर पूर्णपणे भाजून घ्यायची आहे.
चपातीची दुसरी बाजू तव्यावर पूर्णपणे भाजून घेतली की चपातीला पलटी करायचंय आणि चपातीची पहिली बाजू तव्यावर पूर्णपणे भाजून घ्यायची आहे. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपली ही चपाती बघा कशी टम्म फुगायला लागलीये. फुल फ्लेमवर चपातीची पहिली बाजू पूर्णपणे भाजून घ्यायची आहे. हे पहा, आपली ही चपाती फारच टम्म फुगलीये. अतिशय सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत अशी आपली ही चपाती ह्या ठिकाणी बनवून तयार झालीये. या अशा उपवासाच्या मऊ लुसलुशीत चपात्या आपण तयार केलेलं केळीचं शिकरण आणि मखाना करी सोबत खायला फारच छान लागतात. उपवासाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, दही आणि श्रीखंडासोबत देखील ह्या चपात्या खाण्यासाठी फारच छान लागतात. अशा ह्या मऊ लुसलुशीत उपवासाच्या चपात्या अगदी 24 तास मऊ राहतात. हे पहा, आता इथे आपलं हे भज्यांचं मिश्रण देखील भिजून निघालंय. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता. ह्याच्यातली साबुदाण्याची पिठी भिजून आल्यानंतर आपलं हे मिश्रण ह्या ठिकाणी हलकंसं घट्ट देखील झालंय. बस ह्याला असं चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याची लगेचच भजी बनवायला घ्यायची आहे. तेल सुरुवातीला चांगलं गरम करून घेतलं की मग तयार केलेल्या मिश्रणाची भजी अशी ह्या तेलामध्ये तळायला सोडायची आहे. या भज्यांची साईज ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवी तेवढी लहान मोठी ठेवू शकता. भजी तेलात तळायला सोडल्यानंतर ह्यांना लगेचच हलवायचा प्रयत्न करायचा नाहीये. फुल फ्लेमवर ह्यांना साधारण 2 ते 3 मिनिट तळून घ्यायचंय आणि मगच ह्यांना झाऱ्याने उलटसुलट करायचंय. ही भजी आपण छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या तेलामध्ये तळून घेणार आहोत. कच्चा बटाटा आणि कच्चा साबुदाणा वापरून तयार केलेली ही उपवासाची भजी अगदी झटपट बनवून तयार होतात आणि खाण्यासाठी सुद्धा फारच कुरकुरीत आणि टेस्टी लागतात. उपवासाच्या दिवशी तुम्ही ही अशी कुरकुरीत भजी अगदी मोजक्या सामग्रीमध्ये आणि झटपट तयार करू शकता. तर हे पहा, मी ही भजी फुल फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलीये. हे पहा, फारच मस्त आणि कुरकुरीत अशी आपली ही भजी ह्या ठिकाणी तळून झालीये. झटपट बनणारी ही उपवासाची भजी खाण्यासाठी सुद्धा फारच कुरकुरीत आणि टेस्टी लागतात. साबुदाण्यामुळे ही भजी वरतून कुरकुरीत आणि बटाट्यामुळे आतून छान सॉफ्ट होतात. तर हे पहा, अशी आपली ही उपवासाची कुरकुरीत भजी ह्या ठिकाणी तयार करून झालीये आणि ह्या भज्यांसोबतच आपले उपवासाच्या थाळीतले सर्व पदार्थ देखील तयार करून झाले. तर हे पहा, इथे मी तयार केलेले उपवासाचे सर्व पदार्थ या थाळीमध्ये सर्व केले. आपल्या ह्या थाळीतला प्रत्येक पदार्थ हा फारच टेस्टी बनून तयार झालाय. उपवासाच्या दिवशी तुम्ही ही उपवासाची थाळी अगदी झटपट, अगदी फक्त अर्ध्या तासांच्या आत तयार करू शकता. बनवायला फारच सोपी आणि खाण्यासाठी फारच टेस्टी अशी आपली ही उपवासाची थाळी आहे. तर येत्या महाशिवरात्रीला तुम्ही ही अशी हलकी-फुलकी आणि टेस्टी उपवासाची थाळी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.